सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 5 भाग 3 ओवी संख्या 101 ते 150। त्याप्रमाणे त्याचे नामरूपाची गोष्ट आहे। एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे तो खरोखर ब्रह्मच आहे। अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला लक्षण देखील आहे। अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला तेच थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर। प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पाहू नये। अशी समदृष्टी ज्यांची आहे तेच स्थिर बुद्धी, मोहरहित, ब्रह्मज्ञ व ब्रह्माची ठिकाणी स्थित आहेत अशी ओळख। मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत, तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय। कृष्ण म्हणाले, अर्जुना, ब्रह्म ते तोच समज। बाह्य विषयांचे ठिकाणी ज्यांचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे ते मिळते। तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय्य सुखाचा अनुभव घेतो। जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, म्हणजे तो इंद्रियांशी तादात्म्य पावत नाही, तो विषय सेवन करत नाही, यात काय आश्चर्य आहे। अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही, विषयांकडे प्रवृत्त होत नाही। सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे। एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात। विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात। त्यांना आदी आहे व अंत आहे। हे कौंतेय, ज्ञानी पुरुष त्यांचे ठिकाणी रममान होत नाहीत। ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात। अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून माळ रानावरच येऊन पोहोचतात। तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, अर्थात ज्यांचे ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात। एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही, नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही। सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला। म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती विषयांचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज। किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो। किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे। हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फळेची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल। अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक, त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे हे तू निश्चय समज। विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय अर्जुना पंडुरोगामध्ये आलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज। म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे हे समज। परंतु काय करतील वेडे, विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही। ते बिचारे वेडे लोक आतले स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते। तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय? त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले आहे। ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात। ते विषयासक्त लोकरूपी मासे विषय भोगरूपी पाण्याला कसे टाकतील? शिवाय जर हे जीव विषयावर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या निरर्थक होणार नाहीत काय? अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा? जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहायला जागा कशी मिळणार? आणि या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का? म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले।
अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस. हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषच आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात, कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही. इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय. आत्मज्ञानांच्या ठिकाणी तर या दुःखरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही, कारण त्यांनी देहात असतानाच कामक्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन केल्या आहेत. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुखच अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परंतु पक्षी जसे फळ खातो, म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय, फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते, तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगता, भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे. म्हणजे हे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजेच तद्रूपतेने असते. त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो. अथवा आकाशामध्ये वायूचा लय झाला की आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाचे राहते. अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते असे जर म्हणावे तर असे तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे. जो अंतःसुख, अंतराराम, अंतर्ज्योती असा जो योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून हे मागील सगळे असू दे, जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे. जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील. जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत ते पूर्णपणे सामरस्याचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत. जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. ते विवेकाचे मूळ वस्तीस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक कोठवर वर्णन करणार. तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. परंतु हा रसाचा अधिकपणा आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. याप्रमाणे श्री गुरूंचा इशारा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. ज्यांचे पापादी दोष नष्ट झाले आहेत, ज्यांच्या संशयाचा छेद झाला आहे, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणीमात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत, असे ऋषी मोक्ष मिळवतात. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच आहोत असे जाणतो तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल. जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामनाशून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत ते थोर ऋषींकरताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहितास फलद्रूप होते. काम व क्रोध यांनी विरहित असलेले मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच या देहातच ब्रह्म बनतात. ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत, निवृत्तीवर येत नाहीत. आत्मज्ञानांचे साध्य जे मोक्षरूप ब्रह्म तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज. वर सांगितलेले जे देहधारी असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. तर मंडळी, पुढील भाग 4साठी पुढील व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद.